नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे ते बुडूक कालवं काढायला आमच्या खाडीवर. तर आता वाजलेत पण 4 वाजून गेलेत आणि आम्ही आता निघालो आहे खाली. आणि हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. आता कालू काय पूर्ण तर दाखवता येणार नाही तुम्हाला, तर चला पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत पण 6 आणि हे बघा, ही समोर माणसं दिसत आहेत तुम्हाला. हे पूर्ण आमची इथून इकडे खाडे आहे पूर्ण, आणि माणसं पण बुल काढ वगैरे काढतायत आता. आणि तो समोर पाहू शकतो, तो राजेंद्रचा पाण्यामध्ये उतरला आहे. आणि इथून पूर्ण आहे ना, पाणी अजून खूप खाली जाणार आहे, कारण आमच्याकडे तो एक मुहूर्त असतो, त्यावेळी पाणी आहे ना पूर्ण खाली जातं. आणि अशा प्रकारे आम्ही पाण्यामधून कालवं काढतो. तुम्हाला मी ते दाखवतो कशाप्रकारे. अजून थोडंफार कालवं आहे. आणि बघा, आतमध्ये दादा पण आतमध्ये गेले पाण्यामध्ये पूर्ण, म्हणजे मानेपर्यंत पाण्याचं, त्याच्यामध्ये जाऊन कालवं वगैरे काढतात. तर हे बघा, बॅक साईडला पण पूर्ण कालवं काढतात कालव्यातून बॅटरीवर. तर चला पाहूया पुढे. तर हे बघा, ह्या दगड्यांमधून आतमध्ये काळवं असतात. तर तुम्हाला मी ते दाखवतो कशा प्रकारे असतात ते. आणि हे बघा, पाणी थोडंफार खाली जातं आहे. दादा पण इथे कालवं काढतोय बाहेर. पूर्ण आहे ना, इकडे सगळं पूर्ण पब्लिक आहे. ते तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल, जेव्हा 7 साडेसात होतील तेव्हा. ते पुन्हा आता बॅटरीने काढतायत. जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा समोर पण माणसं आलेत पुढच्या डोंग्यावर. ते बघा, संतोषजण पण जमवल्याने कालवं. होय, फरक करून हे किरीन मला काय कालवत नाही भेटत आहे. ते रुचत जातात ते खाली. बघा, काकास आहेत काय. खाली सगळी मातीच असेल ना. आलं की मामा. फरक आहे. हे बघा, असे आमच्याकडे कालवा काढावा लागतील. त्याला फरक बोलतात आमच्याकडे. बघा, असं काळवं. हे काढण्यासाठी पब्लिक सकाळी 3 वाजता येतं खाली समुद्रावर. बघा, पूर्ण त्या बाजूला पण पब्लिक आहे. बघा, पूर्ण आतमध्ये पाणी गेलंय. अजून काय आपल्याला भेटतं काय. हो, कुंभाल. हे बघा, मम्मी कुठे गेली. पिशवी घेऊन ये, पिशवी घेऊन ये. हे बघा, याचे फरे काढतात आमच्याकडे. फर खाडी बघा, पूर्ण सुकलेली आहे थोडीफार. मम्मी आण. होय, दुसरा फरा.
होय मी काढून ठेवले. बाजूला हो गेलं. हो का मधीच आला का. हवा आला. खाली जाऊन या मग आला आला कुंभार आला हे बघा मित्रांनो, असं पाण्यात हात घालून वगैरे कालवा आपल्याला काढायला लागतात. हे बघा 3 कालवा भेटले आहेत. तो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असतात ते कालवा पुढे. तर चला पुढे पाहूया. आणि सर्वजण कालवच काढतात आता. तर मित्रांनो हे बघा, मम्मी पण कालवं आमची बोचते. तर एवढीशी कालवं भेटले आहेत. आता अजून आपल्याला खूप सारे कालवं बोचायचे आहेत. म्हणजे एक विळा असतो त्याच्याने कालवं आपल्याला काढायचे आहेत. आणि पाहूया पुढे, मम्मी दाखवेल आपल्याला कशा प्रकारे कालवं काढतात ती. तर हात वगैरे सांभाळून काढावे लागतात कालवं. तर पहा पुढे. बघा एवढी कालवं बोचलेली आहे मी. बघा अशा प्रकारे बोचतात कालवा. एवढी मी कालवं बोचली आहे. असे असतात कालवा आमच्याकडे. चला हे बघ आते पण बसते. चला चला हे बघ काय पसारा. बघा अशा प्रकारे आमच्याकडे बुलका कालवा काढतात. म्हणजे पाणी आणि एवढी मोठी मोठी कालवं भेटतात. पाणी काल पण जास्त जायला लागले. प्रत्येक दिवशी बघा इथं आहे ही आमची कालवं. थोरला चल इकडे पूर्ण कालवाची करप आहे इकडून. मम्मी अजून बोसते. ते हाय ते फोडायचे, ते हे नाही ते फोड. हे बघा अशा प्रकारे असतात कालवं. इथे असे फोडलेले की सोपं पडतं घरी न्यायला. आणि दगड जड होतात घरी जाईपर्यंत.
हे बघ असे पूर्ण दगड असतात, ते शोधावे लागतात असे पूर्ण ह्याच्यामधून. कालवा असतात का ह्याच्यामध्ये आतमध्ये कालवा असतात ह्याच्या. हे बघ आगे काकांची पिशव्या भरलेल्या आहेत पटाडोबाचा. हे बघा निघालेले आहे ते. तुझा टी शर्ट संतोष दादाचा पण बसका भरलेला आहे. संतोषचा पण चाललाय घरी. जाम मजा आली. हे बघा तिकडे त्या बाजूला पण माणसं आहेत टोकाला. बाकीचे पिशव्या भरून निघालेत. आमच्याकडे कालवा काढायची अशी मजा असते. हा बघ कल्पना, हा बघ किती खाली जाते त्या. काय मग ते करप काय करणार आहे? नुसती आणून ठेवणार आहे का घरी? चला 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 घरी. पिशवी तरी वर दे एका दिवसाला. 2 बोचके मध्ये हा असा हा एवढा हा बारका तेवढा हा. मग तेवढी 2 नेली. हा बाई ते काय एक एवढी एक एवढा तुमसे हे बघा आमचा कोकण. गावाला आले की अशी मजा असते कालवा जमवायची. म्हटलं एक ब्लॉग बनवूया. बघा ह्याच्यात केवढा मोठा कालवा होता असेल. चला मित्रांनो फायनली आता बोटी घेऊन आले कालवांच्या इकडं. संतोषा पण आला घेऊन त्याची वस्ती. ते गेले पुढे. ते बघा पाय बघाल तर एकदम एवढे लांब लांब झाले चिखलात. त्यामुळे तुम्हाला दाखवता आला नाही कशा प्रकारे आम्ही बाहेर आलो ते. बघा काकांचा पाय बघा. येतात अजून तिकडून हातून. हे बघा असे कालव घरी घेऊन जायचे आणि फोडायचे. काळवाचे दगड. हा नाही बघा हा निघाला एक. आणि पूर्ण आहे ना नारळीची बाग आहे. आणि कोलबार वगैरे आलो तर इथं त्या बाजूला तुम्हाला दाखवलं असेल. कधी ब्लॉग पण बघितला असेल कोलबाचा. आम्ही इकडे ह्या बाजूला येतो. तर चला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये